इयत्ता 10वी गणित भाग 1 सराव संच 3.4. सानिकाने 1 जानेवारी 2016ला ठरवले की या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12 अशा प्रकारे बचत करत राहायचे. तर 31 डिसेंबरपर्यंत तिची एकूण बचत किती झाली? आता सानिकाने केलेली बचत 10, 11, 12. T1 इज इक्वल टू या ठिकाणी 10 येतात, T2 11, T3 12 आहे. सामान्य फरक आपणास काढवायचे आहे. सामान्य फरक काढण्यासाठी T2 मायनस T1, 11 मायनस 10 इज इक्वल टू 1, T3 मायनस T2 इज इक्वल टू 12 मायनस 11 इज इक्वल टू 1. सामान्य फरक या ठिकाणी सारखाच आणि 1 आहे, त्यामुळे D इज इक्वल टू 1 येतो आणि A इज इक्वल टू या ठिकाणी 10 आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे. A इज इक्वल टू 10. 2016 हे लीप वर्ष होते, म्हणून वर्षाचे एकूण दिवस 366 होते, म्हणून N इज इक्वल टू 366. तर या ठिकाणी आपण सूत्र घेऊया. SN इज इक्वल टू N अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस स्मॉल ब्रॅकेट N मायनस 1 स्मॉल ब्रॅकेट क्लोज इंटू D ब्रॅकेट क्लोज हे सूत्र आहे. यस 366 इज इक्वल टू 366 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू 10. 10 याची किंमत आहे, प्लस N आपले 366 आहे. 366मधून 1 वजा केले असता 365 येतात इंटू 1, म्हणून 366 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 20 प्लस 365. 366 अपॉन 2 इंटू 385. 366 अपॉन 2 यांचा भागाकार 183 इतका येतो इंटू 385. त्यामुळे यस 366 इज इक्वल टू 183 इंटू 385 यांचा गुणाकार केला असता 70,455 रुपये इतका येतो. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत सानिकाची एकूण बचत ही 70,455 रुपये इतकी झालेली आहे. त्यानंतर क्वेश्चन 2. एका ग्रस्ताने 8,000 रुपये कर्जावर घेतले आणि त्यावर 1,360 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यात भरली, तर त्याने दिलेला पहिला हप्ता व शेवटचा हप्ता किती होता? या ठिकाणी ग्रस्ताने 8,000 रुपये कर्जावर घेतलेले आहेत. 1,360 रुपये व्याज देण्याचे ठरवले. ग्रस्ताने परतफेड केलेली एकूण रक्कम किती येते? इज इक्वल टू 8,000 प्लस 1,360 इज इक्वल टू 9,360 रुपये. ही अंकगणिती श्रेणी आहे. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयांनी कमी दिला, म्हणून D इज इक्वल टू मायनस 40. सर्व रक्कम 12 हप्त्यात भरली, म्हणून N इज इक्वल टू 12. सलग 12 हप्त्याची बेरीज ही किती आहे? 8,000 प्लस 1,360 इज इक्वल टू 9,360 रुपये. त्यामुळे SN इज इक्वल टू 9,360 रुपये. SN इज इक्वल टू N अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1 इंटू D ब्रॅकेट क्लोज हे सूत्र आहे. या ठिकाणी SN आपलं 9,360 आहे इज इक्वल टू 12 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस यांची किंमत 12 आहे. 12 मायनस 1 इंटू D मायनस 40 आहे. 12 अपॉन 2 6 येतात, म्हणून इज इक्वल टू 6 इंटू ब्रॅकेट 2A प्लस 11 इंटू मायनस 40 यांचा गुणाकार येतो 440 इज इक्वल टू 6 इंटू 2A मायनस 440. 6नी कंसातल्या संख्येला गुणाकार केला असता 12A मायनस 2,640 इतका येतो. ही समीकरणाची डावी बाजू घ्यायची आणि उजव्या बाजूला
9360 हे घेऊ. 12A इज इक्वल टू 9360 प्लस 2640. या ठिकाणी मायनसमध्ये आहे, समीकरणाच्या उजव्या बाजूला प्लसमध्ये येतील. म्हणून 12A इज इक्वल टू, या दोन्हींचा गुणाकार केला असता 12,000 इतका येतो. म्हणून A इज इक्वल टू 12,000 अपॉन 12. 12,000 अपॉन 2 यांचा भागाकार 1,000 इतका येतो. म्हणून या ठिकाणी आपणास A ची किंमत 1,000 इतकी आलेली आहे. A इज इक्वल टू 1,000, म्हणून T1 हा पहिला हप्ता 1,000चा असेल. आता TN हा शेवटचा हप्ता आहे. TN आपण सूत्र घेऊ. TN इज इक्वल टू A प्लस इंटू ब्रॅकेट N-1 ब्रॅकेट क्लोज D, हे सूत्र आहे. आपणास T12 काढायचा आहे, शेवटचा हप्ता काढायचा आहे. त्यामुळे Aच्या ठिकाणी 1,000 ठेवू प्लस N या ठिकाणी 12 आहे, 12-1 इंटू D हे -40 आहे, इज इक्वल टू 1,000 प्लस इंटू ब्रॅकेट 11-40 यांचा गुणाकार येतो -440. प्लस इंटू मायनस येतात, म्हणून 1,000 मधून 440 वजा केले असता 560 उरतात. म्हणून T12 इज इक्वल टू 560. ग्रस्ताने दिलेला पहिला हप्ता हा 1,000 रुपये आणि शेवटचा हप्ता हा 560 रुपये इतका येईल. आता त्यानंतर क्वेश्चन 3. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षात 5,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये, तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली, तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? आता सचिनने गुंतवलेली रक्कम किती आहे? 5,000, 7,000, 9,000. T1 म्हणून 5,000, T2 इज इक्वल टू 7,000, T3 इज इक्वल टू 9,000. D हा सामान्य फरक आहे. T2 मायनस T1 इज इक्वल टू 7,000 मायनस 5,000 इज इक्वल टू 2,000. T3 मायनस T2 इज इक्वल टू 9,000 मायनस 7,000 इज इक्वल टू 2,000. सामान्य फरक सारखा आहे आणि हा 2,000 इतका आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून D इज इक्वल टू 2,000. या ठिकाणी आपणास A इज इक्वल टू 5,000, D इज इक्वल टू 2,000 आणि N इज इक्वल टू 12 आहे. शेवटचं पद 12. 12 वर्षातील एकूण गुंतवणूक म्हणजेच S12 होय. म्हणून SN इज इक्वल टू N अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस N-1 D ब्रॅकेट क्लोज, हे आपलं सूत्र आहे. आपल्याला S12 काढायचं आहे, म्हणून S12 इज इक्वल टू 12 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू 5,000 प्लस 12-1 इंटू 2,000. 12 अपॉन 2 6 येतात, म्हणून 2 इंटू 5,000चा गुणाकार 10,000 येतो, प्लस 12मधून 1 वजा केला असता 11 उरतात. 11 आणि 2,000 यांचा गुणाकार केला असता 22,000 येतो, इज इक्वल टू 6 इंटू ब्रॅकेट 10,000 प्लस 22,000. 10,000 आणि 22,000 यांची बेरीज केली असता 32,000 येते, म्हणून इज इक्वल टू 6 इंटू 32,000. 6 इंटू 32,000 येतात 1,92,000. म्हणून S12ची किंमत येते 1,92,000. म्हणून सचिनने केलेली 12 वर्षातील एकूण गुंतवणूक ही 1,90,000 रुपये इतकी येईल.